चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, एसएससी बोर्डच्या इंग्लिशच्या पेपरची पूर्णपणे आपण खूप सारी तयारी करून घेतलेली। क्वेश्चन पेपर सोडवल्या, त्याच्यानंतर आपण काय केलं, लेटर रायटिंग बघितल्या, स्पीच रायटिंग बघितल्या, डायलॉग रायटिंग बघितला, इंटरव्ह्यू क्वेश्चन वगैरे काय असेल ते सगळं आपण क्लिअर करून घेतलेलं आहे, बरोबर आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, न्यूज रिपोर्ट रायटिंगचा पण व्हिडिओ टाकून दिला, सगळं टोटल राहिलेलं आहे। आता फक्त एकच व्हिडिओ बाकी होता आपला, तो म्हणजे का महा मॅरेथॉन, आणि यामध्ये आपल्याला ए टू झेड ग्रामरचा। आता लक्षात, मी डायरेक्टली तुम्हाला सांगतोय, हा जर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा नसेल तर लगेच दुसऱ्या चॅनलवरती किंवा दुसरीकडे निघून जा, बंद करा, काय अडचण नाही। पण जो विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार, मी 100% सांगतो, 27 फेब्रुवारीला त्याला इंग्लिशचा पेपर इतका सोपा जाणार। ग्रामर मध्ये त्याला काही विचारा, नॉट ओनली बट असो, ऍज वेल ऍज सून याचा असू द्या, फिगर ऑफ स्पीच असू द्या, डिग्री असू द्या, व्हॉइस चेंज द व्हॉइस, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, काही असू द्या, त्याला सगळं येणार। कारण या टॉपिक मध्ये आपण काय करणार आहे, ए टू झेड मी पूर्ण गोष्टी क्लिअर करून घेणार। ग्रामरचे ए टू झेड टॉपिक आपण क्लिअर करणार आहे का, जे परीक्षेला येतात। आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले हा व्हिडिओ डाउनलोड करा, तुमच्या जवळ राहू द्या, याला सेव्ह करून ठेवा। हा काय तुमच्या 10वीसाठी नाही, 11वी 12वी पर्यंत तुम्हाला पूर्ण इंग्लिशच्या ग्रामरसाठी पूर्णपणे उपयुक्त येणार आहे। ओके, आणि एक वही घ्या, मी तुम्हाला काय उदाहरणं देणार आहे, स्क्रीनशॉट काढायची, ती जे उदाहरणं देणार आहे ते तुम्हाला टॉपिक झाल्यानंतर पाठ करून घ्यायचे किंवा प्रॅक्टिसला ठेवायचे, आणि जे रूल सांगणार आहे ते आपल्या मातृभाषेत, भाषेमध्ये, आपल्या या मातृभाषेमध्ये आपल्याला मराठी भाषेत काय करायचे, लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय का पुढच्या भविष्यामध्ये काही अडचण येणार नाही। ओके, चला व्हिडिओला मी सुरुवात करते। बघा आता मित्रांनो, सगळ्यात पहिले आता आपण बघतोय तर इंग्लिश, बघा इंग्लिशचं ऑल ग्रामरचे टॉपिक, जितके काही टॉपिक्स आहे आपल्याकडे बघतोय, बघा 2026 ला इंग्लिशचा म्हणजे काय, आपला 100% 80 पैकी 80 मार्क मिळून देणार, याची खात्रीशीर गॅरंटी सांगतो। का? कारण आपण पॅसेज कसे सोडायचे बघितल्या, क्वेश्चन पेपर कसा सोडायचा हेही बघितला, ग्रामरचा भाग आता राहिलो तो बघितला, बरोबर आहे। रिटर्न फॉर्मॅट असेल, जो रायटिंग स्किल असेल, त्याचे ए टू झेड आपण वर्बल नॉन वर्बल सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या। आता काही राहिलंच नाही, आता एवढे खूप सारे व्हिडिओ झाले तेव्हा। आणि लक्षात घ्या, मी जेव्हापासून ऑनलाईन व्हिडिओ क्रिएट करायला सुरुवात केली, सगळ्यात जास्त मेहनत या व्हिडिओला मित्रांनो लागणार आहे। सगळ्यात जास्त मेहनत मी याला, कारण सर्च करून मनाने लिहून, टायपिंग करून, याचा आधार घे ऑनलाईन, त्याचा आधार घे, सगळ्या गोष्टी क्लिअर करून एकूण तुम्हाला 30 पॉईंट क्लिअर केली ती, आणि ग्रामरचे एकूण 30 पॉईंट आपण बघणार आहे। हा तुम्हाला भाग खूप महत्वाचा असणार आहे। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतो। नवीन असेल पटकन सबस्क्राईब करून द्या, आणि जर जुने व्हिडिओ बघितले नसेल तर तेही व्हिडिओ बघा, पण आधी हा व्हिडिओ बघा आणि नंतर बाकीचे व्हिडिओ बघा, रिपीट बघा। काही दुसरं काहीच करायची गरज नाही, ना पुस्तक वाचायची गरज, ना काही नाही। ते मागचे 3 व्हिडिओ 4 व्हिडिओ, हा एक व्हिडिओ, 5 व्हिडिओ क्लिअर करून जा। 5 व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील, याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय, पण नीट करा। ओके, चला बघा, आता सगळ्यात पहिला मुद्दा आपला बघा, एसएससी महाराष्ट्र बोर्ड इंग्लिश। बघा आता याच्यामध्ये बघा, ग्रामर मास्टर गाईड आपण बघतोय, काय या म्हणजे आपण ग्रामरचा पूर्ण मास्टर गाईड आपण 2026 ला बघतोय पूर्ण। बघा आता ऍड क्वेश्चन टॅग येतो का नाही, हा 100% परीक्षेला येतो राजांनो, 100%। काही करा, प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चन पेपर तुम्हाला ऍड क्वेश्चन टॅग 1 मार्काला दिसतो। मग आता समजून घ्या, आता जर समजून घेतला तर तुमच्या उद्याकडं परवाकडं काय असेल त्या एक्झामच्या दिवशी 1 मार्क तुमचा जाणार नाही। 1 मार्काला मोठे थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात। 1 मार्काला खूप इम्पॉर्टंट, 1 मार्काचा खूप अर्थ समजून घ्या। बघा ट्रिक दिले बघा, इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह द टॅग इज नेगेटिव्ह, इफ सेंटेन्स इज नेगेटिव्ह टॅग इज पॉझिटिव्ह। जर सेंटेन्स तुम्हाला काय दिला असेल, पॉझिटिव्ह दिला असेल तर त्याला नेगेटिव्ह करायचा, ओके, किंवा नेगेटिव्ह असेल त्याला काय करायचा, पॉझिटिव्ह करायचा। कसं करायचं सगळं सांगतो, डोंट वरी। बघा आता फॉर्म्युला काय, हेल्पिंग वर्ब आणि त्याला नॉट लावायचा, काय हेल्पिंग वर्ब प्लस त्याला काय करायचा, नॉट लावायचा, आणि प्रोनाउन पहिलं घ्यायचं, काय असेल ते प्रोनाउन। बघा आता इट इज रेनिंग, बघा काय दिलं तुम्हाला, इट इज रेनिंग तुम्हाला दिलेलं आहे। मग आता वाक्य कसं लिहिणार, किंवा याला ऍड क्वेश्चन टॅग कसं करणार, तर काय करायचं, दिलेलं वाक्य ऍज इट इज सेम टू सेम लिहायचं। बघा काय करायचं, दिलेलं वाक्य सेम टू सेम तुम्हाला लिहून घ्यायचं। ओके, दिलेलं वाक्य सेम टू सेम लिहिल्यानंतर बघा मित्रांनो काय करणार, सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या की वाक्य सेम टू सेम लिहिल्यानंतर जिथं फुल स्टॉप तुमचा दिला जातो, काय फुल स्टॉप तुमचा दिल्यानंतर काय करा, त्याला एक कॉमा द्या, त्याला काय करा, एक कॉमा द्या। आणि कॉमा दिल्यानंतर हा इज आहे का, वॉज आहे का, हे सगळ्यात पहिले समजून घ्या, काय असेल ते, ठीक आहे ना, इज आहे का, वॉज आहे का, काय असेल ते समजून घ्या, आणि त्याला काय करा, नॉट लावा।
त्याला काय करा नॉट लावा. वुल्ड आहे का, कॅन आहे का, त्याला काय करा नॉट लावा. आता इज दिलाय तर इज काय होईल तर इजंट होईल. इजचा काय होईल इजंट होईल. आणि जो तुमचा पहिला करताय सब्जेक्ट त्याला इकडे लास्टला घ्या. म्हणजे प्रोनाउन आपण म्हणतो त्याला काय करा इटला काय करा इकडे लास्टला घ्या. इथं छानशा प्रकारे क्वेश्चन मार्क द्या. समजतंय. अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा यू कांट स्विम. बघा आता काय दिले यू कांट स्विम दिले. तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह नॉट आहे ना त्याला काय करायचं पॉझिटिव्ह करायचं. म्हणजे आता काय करायचं दिलेलं सेंटेन्स सगळ्यात पहिला दिलेलं सेंटेन्स अगोदर पूर्ण लिहायचं. पूर्ण लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा. आता इथं काय दिलं तुम्हाला कांट दिलाय नॉट ऑलरेडी लावून दिलाय. तुम्ही आता परत त्याला कांटेट करायचं का कांटेट नाही. त्याच्यातला काय करायचा नॉट काढून टाकायचा. मग इथं कांट दिलाय तर नॉट काढल्यानंतर काय होईल मित्रांनो कॅन होईल. कॅन लिहायचा आणि हा लाचा तुमचा करता यू आणि याला काय करायचा क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके बघून या पुढे. आता 4 नंबरचं बघा जे राहील ते तुम्ही सोडवा. बघा आय एम राईट. इथं तुम्हाला सांगितलं आय एम राईट बरोबर आहे. आता आय एम नॉट लावलाय का नाही लावला दिलेलं वाक्य सेंटेन्स लिहून घ्या. ओके लिहिलं नंतर कॉमा द्या. कॉमा केला नंतर काय केलं आय एम दिलाय बरोबर. आय एम एम ला काय करा नॉट लावा तर काय होईल अरेंट होईल. एम ला काय होईल तर नॉट लावा अरेंट होईल. आणि हा दिलेला सब्जेक्ट आय घ्या पहिला याला क्वेश्चन मार्क द्या. याला काय म्हणणार आहे आपण तर क्वेश्चन ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणणार आहे. हा स्पेशल केस याला म्हणतात का अशा प्रकारे विचारला जातो. ओके समजून घ्या काही अडचण नाही. ठीक आहे पुढे बघा मित्रांनो आर्टिकल्स अँड प्रिपोजिशन आता बघायचे. ट्रिक बघा दिली यूज अँड बिफोर ओएल्स साऊंड ए ई आय ओ यू. हा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय का ए ई आय ओ यू याच्या स्टार्टिंगला आपण काय लावतो तर एन लावत असतो बरोबर आहे. एखाद्या वर्डच्या जर स्टार्टिंगला म्हणजे काय ए ई आय ओ यू पासून स्टार्ट झाला तर त्याला आपण एन लावत असतो. ओके प्रिपोजिशन बघा इन फॉर द स्टार्टिंग्स इन टू फॉर द मुवमेंट. ओके काय इन फॉर द स्टार्टिंग्सला आणि इन टू ला काय होतं आपण मुवमेंट साठी वापरतो. कसा बघा बघा ही इज अन होनेस्ट मॅन. बघा आता इथं एन कसा आला ठीक आहे ना कसा आला ह्या गोष्टी तुम्हाला खूप समजून घ्यायची गरज आहे. बघा आय सॉ वन आय मॅन. आता इथं याच्या पुढे बघा मित्रांनो तुम्हाला दिसेल का इथं ए ई आय ओ यू आलाय का नाही आलेला आहे बरोबर आहे. पण जेव्हा आपण आता स्टार्टिंग्स मध्ये किंवा मुवमेंट मध्ये आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला एन घ्यावा लागतो. द बुक इज बघा पुढे दिलंय बघा काय द बुक इज द टेबल. द बुक इज द टेबल हा क्वेश्चन बऱ्याचदा परीक्षेला रिपीट झालाय. काय द बुक इज ऑन द टेबल. काय पुस्तक हे टेबल वरती आहे. बघा ही जम्प इन टू द रिव्हर. बघा ही जम्प इन टू द रिव्हर. आपण मुवमेंट साठी जर एखादी हालचाल करतोय आपण इकडून तिकडे चाललाय तर त्याला आपण काय करतो तर इंटू घेतो. त्याला काय घेतो आपण इंटू घेतो. देन शी इज अ फॉन्ड ऑफ म्युझिक. काय शी इज अ फॉन्ड ऑफ म्युझिक. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यात पहिले आणि याची उत्तरं पाठांतर करा किंवा याची ट्रिक्स जी दिली असेल ती समजून घ्या. ओके पुढे बघा दिलं मित्रांनो. ओके पुढचा बघा टॉपिक आता याच्यामध्ये का हा तुम्हाला प्रॅक्टिसला दिलाय हा समजून घ्या. आता बघा पंक्च्युएशन बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय विरामचिन्हाचा उपयोग करायचा आणि हा एक 100% भाग का आयएमपी परीक्षेला 100% असतोच. याच्यामध्ये काय बदल होणार नाही. ओके बघून घ्या. आता सगळ्यात पहिले काय स्टार्ट विथ द कॅपिटल. सगळ्यात पहिले काय दिलेला वर्ड तुम्हाला कॅपिटलने स्टार्ट करायचं. बघा यूज अ कॉमास फॉर द पॉजेसेस. बघा काय कॉमा तुम्हाला यूज करायचं का जिथं थांबलं तिथं काय करायचं पॉजेस यूज करायचे. आणि पॉजेसेस यूज केल्यानंतर बघा मित्रांनो यूज द क्वेटेशन मार्क फॉर द स्पीच. काय याला क्वेटेशन मार्क तुम्हाला जो स्पीच दिलाय त्याला यूज करायचे. बघा पहिला व्हॉट्स युअर नेम सेड राम. बघा काय करा आता व्हॉट्स युअर नेम सेड राम हे तुम्हाला दिले. मग आता काय येणार व्हॉट्स युअर नेम त्यांनी क्वेश्चन मार्क विचारलाय. हे क्वेटेशन मार्क केल्यानंतर काय व्हॉट्स युअर नेम इथं क्वेश्चन मार्क आणि सेड राम. ओके बघून घ्या. आय लाईक ऍपल मँगोज अँड ग्रेप्स. काय मला ऍपल असेल किंवा मँगोज असेल किंवा ग्रेप्स असेल वगैरे आंबे बिबे द्राक्ष सफरचंद काय मला आवडतात. ओके ना. मग आता याच्यामध्ये बघा काय दिलं आपल्याला का आय लाईक म्हटलेलं आपल्याला बरोबर आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या समोर काय येणार तर कॉमा वगैरे येणार आहे. ठीक आहे ना बघून घ्या तुम्ही आता. ठीक आहे ना. येस आय विल गो. येस आय विल गो. ओके अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो चांगल्या प्रकारे पंक्च्युएशन देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. जर याच्या आता पीडीएफ बनवताना जर काही थोडक्यात मिस्टेक झाली असेल का साईन वगैरे इकडे तिकडे झाला असेल तर काय नाही अंडरस्टँड करून घ्या. इट्स फाईन. ठीक आहे. आता कारण खूप मेहनत करावी लागते. आता बघा फिगर ऑफ स्पीच बघायचे आपल्याला का हा तुम्हाला कवितेमध्ये 100% येतोच. याच्यामध्ये काय वाद होणार नाही. ठीक आहे ना. हा तुम्हाला फाइंड आउट करावाच लागतो. बघा ट्रिक बघा सिंपल बघा सॉरी सिमिली बघा यूज लाईक ऍज. काय जर तुम्हाला ऍज किंवा लाईकचा यूज केला असेल लक्षात घ्या काय का लाईक असेल किंवा तुम्हाला ऍज असेल या दोघांपैकी जर एखाद्या सेंटेन्स मध्ये जर तुम्हाला एक हे दोन वर्ड आले असेल
लाईक किंवा ऍज, तर तो असणार तुमचा सिमिली फिगर ऑफ स्पीच. नंतर मेटाफर बघा काय, का डायरेक्ट कंपॅरिझन, तुम्हाला काय एका दोघांमध्ये तुलना केली असेल, कंपॅरिझन केलं असेल एक दोन मित्रांसोबत, ही इज अ गुड ॲज दॅर, डिग्री सारखाच डिग्री मध्ये युज करतात, तो पण पॉईंट आपण पुढे बघणार आहे. तर त्याला काय म्हणतात, तर मेटाफर म्हणतात. बघा आता पर्सनॅलिटी फिक्शन म्हणजे काय, का ह्युमन ट्रेड्स टू द ऑब्जेक्ट, काय एखाद्याला काय का आपण म्हणतो का एखाद्या माणसा असेल त्या माणसाला डायरेक्टली काय ऑब्जेक्ट सारखी ट्रीटमेंट करतात, तो ट्रेड त्याला करतात, त्याला म्हणतात पर्सनॅलिटी फिक्शन असं त्याला म्हटलं जातं. पुढे बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल बघा, ही इज ॲज ब्रेव ॲज अ, बघा ही इज ॲज अ ब्रेव ॲज अ लॉयर. आता याला काय केले का याच्यामध्ये लक्षात घ्या, एकदम ॲज आला, ॲज आला म्हणजे काय झाला तुमचा सिमिली झाला, ॲज म्हणजे काय सिमिली झाला. नंतर बघा लाईफ इज अ ड्रीम, काय लाईफ इज अ ड्रीम म्हणजे काय केलं, काय याची तुलना केली, आयुष्य हे एकदम स्वप्नासारखे, बरोबर ना, तुलना केली, दॅट इज द मेटाफर असणार आहे. बघा द वाइंड विस्पर, बरोबर आहे, याला काय म्हणणार आपण पर्सनल फिक्शन असं त्याला म्हणणार. डेथ लेस हिज आयसी हँड ऑन द किंग्स, बरोबर आहे, हे पण काय पर्सनल फिक्शन मध्ये येणार आहे. ओ डेट वेअर इज द स्ट्रिंग, बघा काय वेअर इज द स्ट्रिंग, याला काय म्हणतात अपॉस्ट्रोफी येणार आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, सिमिली लक्षात ठेवा, मेटाफर लक्षात ठेवा आणि लक्षात घ्या पर्सनल फिक्शन लक्षात ठेवा. आणि एक महत्वाचा गोष्ट आहे तो म्हणजे रिपिटेशन. काय असणार तर मित्रांनो, रिपिटेशन असणार आहे. रिपिटेशन म्हणजे काय, काय दोन वळी असेल, दोन सेंटेन्स असेल, त्या वळींमध्ये एखादा शब्द किंवा एक दोन शब्द हे सारखे रिपीट होतात. काय होतात तर सारखे रिपीट होतात, बरोबर ना, क्लॅप 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 असं दिलं असेल तर एखादा वर्ड हा जर एक किंवा दोन वेळा रिपीट होत असेल दोन्ही सेंटेन्स मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द रिपिटेशन. त्याला काय म्हणतो आपण रिपिटेशन असं म्हटलं जातं. ओके, चला अजून खूप सारे मुद्दे आपल्याला क्लिअर करायचे, त्यामुळे फास्ट यायचे. हा बघा आता, कम्पेअर द वर्ड बाय द युजिंग लेटर, व्हेरी IMP, काय का व्हेरी IMP 100% येणारा क्वेश्चन आहे आणि हा तुम्हाला परीक्षेत विचारलाच जातो, बरोबर आहे. काय होतं, हा क्वेश्चन तुम्हाला 100% परीक्षेत हा नेहमी विचारलाच जातो. बघा पहिला दिले बघा, ट्रिक्स दिले बघा, थिंक कॉमन व्हॅकॅब्युलरी वर्ड्स, काय एक विचार करा, डोक्याना खोपडीनं आपला विचार करा का बाबानो याची स्पेलिंग काय येऊ शकते, की हा वर्डचा उच्चार काय, उच्चारतं का, मग बघू. बघा हा दिलाय बघा, एच दिलाय, रिकाम्या जागा बारचा तुम्हाला डॅश दिलाय, नंतर ART दिलाय. आता आपल्याला म्हणजे हार्ट होऊ शकतो, बरोबर आहे, SCH डॅश दिले, OL दिले, आपल्या मध्ये स्कूल होऊ शकतो, ओ टाकल्यावर. इथं बघा फ्रेंड मध्ये काय आय टाकल्यावर फ्रेंड होईल, इथं एम मध्ये काय ए टाकल्यावर मार्केट होईल, इथं ईच्या पुढे ओ टाकले पीपल होईल, आणि इथं लास्टला तुम्हाला दिले बघा, इथं काय दिलं तुम्हाला बघा लास्टला, आता बघा इथं बेटर पण होईल आणि बटर होईल. तुम्हाला काय करायचे बघा, इथं वर्ड होईल, बरोबर ना, ओ टाकले होते. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे का हा भाग कसा प्रकारे सॉल्व्ह करायचे. ओके, नीट समजून घ्या. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर्स, IMP क्वेश्चन आहे, परीक्षेला येतो 100%, याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी व्हिडिओ सोडून दिला मध्येच निघून गेले किंवा ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला त्यांचं नुकसान होणार आहे, आणि जे आता व्हिडिओ बघताय त्यांचे हे तुमचे मार्क फिक्स झाले म्हणजे झालेच. ओके, बघा ट्रिक, इफ द फर्स्ट लेटर आर द सेम लुक ऍट द सेकंड लेटर. ठीक आहे ना, जर पहिला अक्षर सेम असेल तर सेकंडचं बघा, आणि पहिलं जर सेम नसेल तर डायरेक्ट पहिल्याला कम्पेअर करा. कसं करा, ए पासून झेड पर्यंत, ए टू झेड, ए पासून तर झॅबऱ्यापर्यंत काय करा, का यांची ट्रिक समजून घ्या. ओके ना, काय मजा म्हणजे ABCD मध्ये ए पहिला येतोय का, बी पहिला येतोय का, सी पहिला येतोय का, डी पहिला येतोय, ई येतोय, असं झेबऱ्यापर्यंत जो पहिला येईल ना त्याला काय म्हणणार आपण अल्फाबेटिकल ऑर्डर त्याला अरेंज करायचे. बघा आता दिलं एक्झाम्पल, ऍपल अँड एक्स, काय दिलंय ऍपल अँड एक्स वगैरे दिले. आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला कॉमन काय आला, तिघांना ए आला, सोडून द्या, पुढे जाता. पुढे बघा आता इथं आलाय तुमचा एन आलाय, त्याच्यानंतर बघा पी आलाय आणि इथं एक्स आलेला आहे. ओके ना, दिसतंय ना ऍपल अँड एक्स वगैरे. आता याच्यामध्ये बघा दिसतं ना आपल्याला एन आला, पी आला, एक्स आला. मग आपल्याला याच्यामध्ये माहितीये का पहिला एन येतो, त्याच्यानंतर नंतर पी येतो आणि नंतर एक्स येतो, म्हणजे हा झाला 1 2 आणि 3 अशा प्रकारे आपण क्रम देतो. पुढे बघा कॅट, कार आणि केक. आता या दोघांमध्ये तिघांमध्ये बघा CA कॉमन आहे, बरोबर आहे, CA कॉमन आहे. मग लास्टला उरला काय बघा, इकडचा T आहे, त्याच्यानंतर इकडचा काय R आहे आणि नंतर इकडे उरला काय K, बरोबर आहे K. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय येतो ABCD मध्ये आपण जर बघितलं तर ABCDEFG, बरोबर ना, JK, बरोबर आहे, LMNOPQR.
आणि नंतर एसटी, बरोबर आहे. म्हणजे हा पहिला, हा दुसरा, तिसरा. म्हणजे के कोणाला आहे? कारला आहे. कार आला आपला पहिला, सॉरी केक आला पहिला, केक आला पहिला. त्याच्यानंतर आर कोणाला आहे? कारला आहे. कार आली दुसरा आणि कॅट आला तिसरा. ओके, अशा प्रकारे तुम्हाला करायचे, समजून घ्या. बाकी काय ऑर्डर नाही. बघा इथं एक बघूया 4 नंबरचं. तुम्हाला दिले ब्ल्यू, ब्लॅक आणि ब्राऊन. सगळ्यात पहिले बघा यांचा बी कॉमन आहे. सगळ्यात पहिले यांचा काय दिलाय? बी कॉमन आहे. नंतर दुसरा वर्ड बघा, इकडे आर आहे, नंतर इकडे एल एल दिलाय, पण आर पेक्षा एल आपला अगोदर येतं, मग ब्राऊनला लास्टला तेव्हा अजून, ठीक आहे ना. आता या दोघांचा एल सेम आहे. नंतर काय करा, ब्लॅक आणि ब्ल्यू मधला बघा तिसरा वर्ड बघा, तिसरा दिलाय तुम्हाला यू दिलाय आणि इथं ए दिलाय. मग ए पहिला येतो का यू पहिला येतो? ए येतो. म्हणजे काय झाला? ब्लॅक 1 नंबरला झाला. नंतर मग काय, हा 2 नंबरला झाला. काय आहे ना, कारण हा इकडे आर आहे ना, बरोबर ना, हा आर आहे, मग याला सोडून द्या, हा उरला 3 ला. अशा प्रकारे ट्रिक्स घ्यायची. हे दोघांमध्ये कम्पेअर करायचा. हा माहिती शेवटी ना, त्याला शेवटी फेकून द्या. ओके, चलो बघा आता मित्रांनो, वर्ड चेन बघायचे आपल्याला, का वर्ब चेन आपण त्याला म्हणतो. बघा, ट्रिक द नेक्स्ट वर्ब मस्ट स्टार्ट विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना हे सगळं मी समजून सांगितले, तरी पुन्हा एकदा समजून घ्या. बघा काय दिलं आता, जो वर्ड तुम्हाला दिला असेल त्याच्या एंडिंगचा वर्ड घ्यायचा, त्याच्यापासून नवीन स्टार्ट करायचा, परत एंडिंगचा तुम्हाला अल्फाबेट घ्यायचा, त्याच्यापासून एक वर्ड तयार करायचा, परत एंडिंगचा त्याच्यापासून स्टार्टिंग करायचा. कसा बघा, स्पीक दिलाय. आता स्पीक म्हणजे काय? आपण म्हणतो बोलणे. स्पीक म्हणजे काय? बोलणे, बोलणे, बरोबर ना. आपल्या लोकांना चांगलं बोलता येत नाही, बरोबर. बघा स्पीक, मग आता स्पीकच्या लास्टला काय आला? के आला. मग के पासून नवीन वर्ड काय होऊ शकतो? तर किल होऊ शकतो. नवीन वर्ड काय होऊ शकतो? किल होऊ शकतो. मग किलच्या लास्टला काय आला? यल आला. यल म्हणजे काय? लुक, बघणे, बरोबर ना, लुक. आणि लुकच्या लास्टला काय आला? के आला. म्हणजे काय ना? कीप आला. तुम्ही अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय करू शकता? वर्ड चेन तयार करू शकता. बघून या, व्हिडिओ थांबवा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, बघा आता काय एक्झाम्पल दिली तर परत बघा, राईट दिला. राईटला बघा, राईटच्या काय आला इथं? राईट म्हणजे काय? लिहिणे. ओके, बघा राईटचा इथं काय आला? लास्टला ई आलाय. बघा, मग ई पासून काय होईल? तर इट होईल. इट पासून काय लास्ट आला? टी आला. टी पासून टेक घेतला, परत टेकच्या लास्टला ई आला. ई पासून परत एंड झाला. ओके, बाकीचे दिलेले एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. आता हे डॉलर वगैरे दिले म्हणजे काय? याचा अर्थ काय? इंटू याला कन्वर्ट करायचे. ओके, बघून घ्या. इथं बघा रीड दिले, रीडच्या लास्टला डी आला. डी फॉर ड्रिंक. ड्रिंकच्या लास्टला के आला. के फॉर नील. नंतर नीलच्या लास्टला आला एल. एल म्हणजे काय? लाफ. ओके, आता तुम्हाला प्रॅक्टिसला दिले बघा, लर्न. लर्न हा शब्द घ्यायचे तुम्हाला. या लर्न पासून तुम्हाला वर्ड चेन तयार करायचे. ओके ना, याच्यापासून वर्ड चेन तयार करायचे. आणि तुम्ही होमवर्क केलाय का नाही मला कमेंट करा रे भाऊ, ठीक आहे ना. बघा आता फेअर्स बघा, एक्झाम्पल टू लुक आफ्टर. काय? टू लुक आफ्टर हे आपल्याला बघायचं. आता टू लुक आफ्टर म्हटल्यानंतर बघा काय आता याच्यामध्ये बघा, म्हणजे काय? का तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला हे वर्ड दिले असेल का जे सेंटेन्स मध्ये तुम्हाला यूज करता आले पाहिजे, ते तुम्हाला सेंटेन्स मध्ये यूज करायचेच आहे. बघा ट्रिक दिले बघा, द अंडरस्टँड द मिनिंग अँड यूज इट इन द नॅचरल सेंटेन्स. काय करा? त्याचा तुम्ही एक अंडरस्टँड मिनिंग समजून घ्या. काय की नॅचरल मिनिंग म्हणजे काय? बाबा याचा अर्थ काय होतो, ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून एक मिनिंगफुल अर्थपूर्ण काय करा? सेंटेन्स तयार करा. पहिला बघा दिलाय टू लुक आफ्टर. बघा आता काय? शी लुक आफ्टर हर ओल्ड पेरेंट्स. ठीक आहे. इन फ्रंट ऑफ देयर इज अ ट्री इन फ्रंट ऑफ माय हाऊस. काय? फ्रंट ऑफ म्हणजे काय? माझ्या समोर. काय? देयर इज अ ट्री म्हणजे तिथं एक झाड आहे माझ्या घरासमोर. माझ्या घरासमोर इथं खरंच आहे आंब्याचं झाड मोठे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा टू गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. ठीक आहे ना. अशा प्रकारे पुढे बघा टू कॉल अप, द स्ट्राईक वॉज कॉल ऑफ. ठीक आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिसला काय दिलं बघा, टू टेक केअर ऑफ इन सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं? टू टेक केअर. आपण म्हणतो ना गुड नाईट स्वीट ड्रीम, टेक केअर, त्याचा उपयोग तुम्हाला करायचा. ओके, आता बघा मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे का सफिक्स. हा पण 100% येतोच. हा 100% येतोच. हा आता सफिक्स आणि प्रिफिक्सचे 1 मार्क मित्रांनो तुमचे जाता कामा नाही. 1 किंवा 2 मार्क याचे जाता कामा नाही. बघा काय दिलं आता बघा, ट्रिक दिले. प्रिफिक्स बघा बिफोर द वर्ड. प्रिफिक्स म्हणजे काय? का बिफोर द वर्डच्या अगोदर. आणि सफिक्स म्हणजे काय? तर आफ्टर द वर्ड, वर्डच्या नंतर. ओके, बघा आता फॉर एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला हॅपी दिले. मग हॅपीला आपण प्रिफिक्स असो किंवा सफिक्स असो, तुम्ही दोन्ही करू शकता. तिथं तुम्हाला परीक्षेला असं सांगत नाही का प्रिफिक्सच करा किंवा सफिक्सच करा, तुम्ही कुठलंही करू शकता. ओके ना, बघून घ्या. आता हॅपी दिले. हॅपीला आपण काय करू शकतो? जर स्टार्टिंगला आपण काय केला की आपण अन लावला, UN जर लावला म्हणजे काय झाला? हा प्रिफिक्स झाला, दॅट इज द अनहॅपी.
हॅपीनेस दिला, लास्टला NES लावला, नेस लावला आपण, तर त्याला होईल तो सफिक्स होऊ शकतो. बरोबर आहे. पॉसिबल दिलाय, पॉसिबलचा होईल इम्पॉसिबल, स्टार्टिंगला लावला म्हणून प्रिफिक्स, लास्टला एंडिंग लावला म्हणून सफिक्स. बरोबर आहे. केअर दिलाय, केअरफुल, लास्टला लावला आपण, केअर FU लावला, केअरफुल झाला, लास्टला लावला म्हणून काय झाला, तर आपला हा सफिक्स झाला, आणि स्टार्टिंगला लावला म्हणजे काय झाला, आपला प्रिफिक्स झाला. ओके. खाली एक्झाम्पल दिले 2-3 बघून घ्या, आणि तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स ते हॉनेस्ट असेल, मॅनेज असेल, लक्षात घ्या. हे तुम्हाला मागच्या वर्षी एक्झामला आलं होतं. बरोबर ना. हे तुम्ही काय करायचे, पाठांतर करून घ्यायचे. ओके. चलो बघा, आणि उदाहरणं पण अशी घेतात मित्रांनो, का जी तुमच्या मागच्या म्हणजे 2-4 क्वेश्चन पेपर जे सोडले आपण अगोदरच्या, त्यातील क्वेश्चन हे तुम्हाला विचारले गेले, तेच तुम्हाला याच्यामध्ये घेतले, म्हणजे कदाचित तुम्हाला हेच उदाहरण तिथे येऊ पण शकतात. हा. ओके. बघा, मेक अ सेंटेन्स युजिंग वर्ड. काय दिलेला शब्द तुम्हाला आता जे आपण अगोदर बघ ना, तेच बघायच्या मध्ये घ्यायचे. काय तर तो वर्ड तुम्हाला घ्यायचे, आणि त्या वर्डचा यूज करून किंवा उपयोग करून तुम्हाला चांगल्या प्रकारे सेंटेन्स तयार करायचे. बघा, पहिला बघा दिला ट्रिक, कीप द सेंटेन्स सिंपल अँड ग्रॅमॅटिकली करेक्ट. काय एखादं सेंटेन्स एकदम असं ठेवा की ते एकदम सिंपल असेल आणि ग्रामरली त्याचं क्लिअर असेल. बघा, आता तुम्हाला दिलं समजा वंडर, हे मागच्या वर्षी विचारलं होतं रे बाबा. ओके, वंडर दिलेलं, बरोबर आहे. ठीक आहे ना, वंडर दिले तुम्हाला. मग आता काय करा, वंडरचं कसं होणार बघा, आय वंडर वाय द स्काय इज ब्लू. निळ्या आकाशाला पाहून मला काय धक्का लागला, 5वा 6वा अटॅक आला. ओके. ब्युटिफुल, द फ्लावर आर व्हेरी ब्युटिफुल. एकदम मिनिंगफुल सेंटेन्स, एकदम काही त्याच्यामध्ये ग्रामर टाकायची गरज, एकदम सिंपल सेंटेन्स ठेवायचा. ठीक आहे. ऑनलाईन शॉपिंग सेव्ह अ लॉट ऑफ टाइम म्हणते. सक्सेस बघा, हार्ड वर्क इज द की टू द सक्सेस. ठीक आहे. बघा, आता जर्नी तुम्हाला दिले, याच्यात काय करा, तुम्ही स्वतः एक सेंटेन्स तयार करा. पुढे बघा मित्रांनो, पिक आउट द इन्फिनिटिव्ह. बघा, लुक फॉर टू प्लस वर्ब, एक्झाम्पल टू प्ले, टू गो. बघा आता काय दिलं, आता याच्यामध्ये बघा, आय लाईक टू प्ले. काय आय लाईक टू प्ले तुम्हाला दिलेले, तर याच्यामध्ये काय येणार, तर टू प्ले येणार. तुम्हाला इन्फिनिटिव्ह काय करायचे, तुम्हाला ओळखायचे, तर लक्षात ठेवायचं, टू दिला असेल आणि याच्या आजूबाजूला जे वर्ब तुम्हाला दिले असेल ना, म्हणजे टू प्ले असेल, ठीक आहे ना, टू गोईंग असेल, टू किल असेल, काय असेल तर ते झालं तुमचं इन्फिनिटिव्ह. फक्त त्या सेंटेन्स पूर्ण लिहायचं आणि त्याच्या खाली अशा अंडरलाईन करायची. ठीक आहे. बघा, इट इज इझी टू से, टू आला करून टाका, वी नीड टू स्टडी करून टाका, टू रन आला करून टाका, काय प्रॉब्लेम नाही. मागच्या वर्षी हा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन होता, 24ला का 25ला होता. ओके. बिगिन विथ द सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन. आता पुढचा मुद्दा बघा मित्रांनो, का बिगिन विथ द सेंटेन्स याला ट्रान्सफर करायचा. कसा करायचा बघा, ट्रिक बघा, रिराइट द सेंटेन्स स्टार्टिंग विथ द वर्ड. काय रिराइट द सेंटेन्स स्टार्टिंग विथ द वर्ड प्रोव्हाइड विदाउट चेंजिंग द मिनिंग. काय याचं चेंजिंग मिनिंग वगैरे काय असेल ते चेंज झालं नाही पाहिजे. ठीक आहे. बघा आता मित्रांनो, ही इज टू वीक टू वॉक. काय ही इज टू वीक टू वॉक दिले तुम्हाला. आता तुम्हाला सांगितलं बिगिन द ही इज सो. काय दिलं तुम्हाला, ही इज सो दिले. बघा, म्हणजे तुम्ही येणार आता ह्या पहिल्या टू च्या जागी तर सो घ्यायचा. हे यूज टू पुढे शिकवणार आहे अजून. हा, पहिल्या काय करायचं, पहिल्या टू च्या जागी सो घ्यायचा आणि दुसऱ्या टू च्या जागी तुम्ही इथं टाकायचा दॅट. इथं काय टाकणार तुम्ही मित्रांनो, दॅट टाकणार. म्हणजे काय ना बघा, ही इज सो वीक दॅट वॉक, वीक सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला पुढे घ्यायचे. नंतर पुढे बघा दिलेले, इफ यू वर्क हार्ड यू विल पास. बिगिन विथ द अनलेस. मग काय येणार, तर अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट पास. बरोबर आहे. पुढे बघा, as soon as the bell rang boys left. बिगिन विथ द नो सुनर. मग इथे येणार नो सुनर दॅन. आता हे याचे जे रूल्स आहेत ना पुढे घेतलेले, पुढे हे टॉपिक सगळे आहेत ते तुम्हाला सांगतो. नो सुनर डिड द बेल रिंग दॅन द बॉयज लेफ्ट. ओके. दिलेलं बघा, बिगिन विथ द पुणे इज नॉट. इथं दिले बघा, मुंबई इज बेटर दॅन पुणे. मग इथे पुणे इज नॉट ऍज गुड ऍज द मुंबई. हे झालं डिग्री मध्ये. ठीक आहे ना, ते पण शिकवतो. चला आता पुढे फर्स्ट बघा दिला टेन्स दिले आपल्याला. आता टेन्स म्हणजे काय, काळ म्हणतो आपण. बरोबर. टेन्स म्हणजे काय, आपण काळ म्हणतो का जे प्रेझेंट टेन्स असेल, पास्ट टेन्स असेल आणि फ्युचर टेन्स असेल, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. मग आता प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, पास्ट टेन्स कसा ओळखायचा आणि फ्युचर टेन्स कसा ओळखायचा, या गोष्टी सगळ्यात पहिले अंडरस्टँड करून घ्या. बघा, आता याच्यामध्ये ट्रिक सांगितलं आपल्याला. लुक फॉर द टाइम इंडिकेटर्स. काय टाइम बघा तुम्ही, कुठला टाइम आहे, म्हणजे होऊन गेलेला आहे का, तो टाइम चालू आहे का, तो टाइम येणारा आहे का, या सगळ्या गोष्टी इंडिकेट करतात. टाइम इंडिकेटर त्याला म्हणतात. बघा, सगळ्यात पहिले बघा आता एव्हरी डे. काय एव्हरी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, प्रेझेंट, सध्या चालू आहे. बघा, येस्टरडे. काय येस्टरडे, एव्हरी डे किंवा आपण त्याला म्हणू शकतो टुडे म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो आपण,
टुडे देखील असं म्हणू शकतो, बरोबर आहे. मग आता बघा मित्रांनो याच्यामध्ये, तर टुडे म्हटल्यानंतर म्हणजे काय आज, म्हणजे काय आज आला प्रेझेंट टेन्स. नंतर येस्टरडे म्हणजे काय काल होऊन गेला, जो होऊन गेला त्याला आपण पास्ट म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण पास्ट म्हणतो. पण सध्या आता पोरापोरींचा भरोसा नाही, कोण कोणाचा पास्टचा अर्थ वेगळाच होऊन गेला. आता एखाद्याला विचार तुझा पास्ट, तो वेगळाच गोष्ट होऊन गेली. आता पण पास्ट म्हणजे लक्षात घ्या का जी गोष्ट होऊन गेले. नंतर काय का टुमॉरो म्हणजे काय फ्युचर, काय म्हणतो आपण त्याला फ्युचर म्हणतो. म्हणजे काय तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि आपला आला टुमॉरो म्हणजेच काय तर फ्युचर टेन्स आलेला. ओके, सगळ्यात पहिले आता पटापट बघा. आता हा व्हिडिओ कितीही लॉंग होऊ द्या, मला माहित नाही मी किती वेळ बडबड करेल, किती वेळ 1 तास होईल, 2 तास होईल किंवा अर्धा तासामध्ये संपल, मी काही सांगू शकत नाही. पण व्हिडिओ पूर्णपणे बघा. ओके, बघा आता फॉर्म्युलाच बघा. सगळ्यात पहिले सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे. ओके, बघा सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा बघा. तर बघा तुम्हाला सब्जेक्ट दिला असेल, सब्जेक्ट प्लस वर्ब 1 असेल, म्हणजे वर्ब पहिला असेल त्याला म्हणतो आपण, आणि त्याच्यानंतर असणारे ऑब्जेक्ट, त्याला काय असणार तर ऑब्जेक्ट म्हणतो आपण. नंतर सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय का सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, काय सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, लिहून घ्या, हे नोट करून घ्या हा. त्याच्यानंतर बघा सिंपल फ्युचर मध्ये काय का सब्जेक्ट प्लस, बघा सब्जेक्ट प्लस विल असेल किंवा शाल असेल, सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल असेल प्लस वर्ब असेल आणि प्लस ऑब्जेक्ट असेल, हा झाला आपला सिंपल फ्युचर टेन्स आपल्याला ओळखायचा आहे. ओके ना. आणि लक्षात घ्या या सिंपल प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स वरती 100% एखादं एक्झाम्पल येतं म्हणजे येतच. ओके, समजून घ्या. बघा सॉल्व द एक्झाम्पल. बघा पहिला आता बघा का एक्झाम्पल दिले, हा इथं बघून घ्या, थोडं साईडला होतं बघा. काय एक्झाम्पल दिले बघा. तर आय राईट अ लेटर, बघा काय सांगितलं तुम्हाला, आय राईट अ लेटर चेंज टू पास्ट कंटिन्युअस तुम्हाला करायचे. एक काम करूया आपण, याला मी थोडस इरिज करतो फटाफट आणि याला पीडीएफ ला वरती घेतो, म्हणजे तुम्हाला अजून छान प्रकारे दिसून जाईल. ओके ना, चला बघूया आता. ठीक आहे, बघा. ओके, बघा ठीक आहे, बघा आता या साईडला घेऊया. ओके चलो बघा आता बघा रे, बघा आय राईट अ लेटर तुम्हाला दिले, आय राईट अ लेटर दिले. या सेंटेन्सला तुम्हाला सांगितले का चेंज टू पास्ट कंटिन्यू, तुम्हाला काय करायचे चेंज टू पास्ट कंटिन्यू म्हणजे तुम्हाला काय करायचं याला फॉरवर्ड करायचे किंवा त्याला ट्रान्सलेट आपण म्हणतो त्याला का कन्वर्ट करायचे. ओके, पास्ट कंटिन्यू मध्ये बघा मग आय राईट दिलाय, याचा काळ ओळखा अगोदर काय, सध्या काय दिलाय काळ ओळखा, काय प्रेझेंट आहे, प्रेझेंटचा पास्ट तुम्हाला सांगितलंय. मग काय पास्टला तुम्ही काय करणार तर वॉज घेणार आणि कंटिन्युअसली म्हणजे काय आयएनजी, बरोबर आहे. मग काय आय वॉज अ रायटिंग अ लेटर, बघा इथं काय लावून तुम्ही आय वॉज अ रायटिंग अ लेटर, हे त्याचं योग्य आन्सर झालं. ओके, नेक्स्ट बघा सी संग अ सॉन्ग, सी संग अ सॉन्ग चेंज टू प्रेझेंट परफेक्ट टेन्स, बघा काय चेंज टू प्रेझेंट परफेक्ट आहे. आता संग दिलाय, संग बरोबर आहे, लक्षात घ्या. मग आता काय होईल बघा याच्यामध्ये, हा संग हा इथं ओके यू करून घ्यायचं. ओके ना, बघा म्हणजे हा काय होईल तर आपल्याला शी हॅज संग सॉन्ग, शी हॅज अ संग सॉन्ग हे त्याचं ऍक्युरेट आन्सर असणार. बघा दे विल प्ले आपल्याला दिले, दे विल प्ले म्हणजे काय ते खेळतील. ओके ना, चेंज टू सिंपल पास्ट, काय चेंज टू सिंपल पास्ट, सिंपल पास्ट म्हणजे कसं आहे ना दे प्लेड म्हणजे काय त्यांचं खेळून झालेलं आहे किंवा ते खेळत होते. ओके, बघा वी आर इटिंग, काय वी आर आपण काहीतरी जेवण करतोय, काहीतरी खातोय. चेंज टू फ्युचर टेन्स म्हणजे काय आपल्याला चेंज टू फ्युचर टेन्स मध्ये करायचे वी विल इट, काय होणार तर वी विल इट. नंतर बघा ही हॅज गॉन, ही हॅज गॉन चेंज टू पास्ट परफेक्ट म्हणजे काय ही हॅड गॉन, हॅजचा काय होईल हॅड होईल. ओके, लक्षात घ्या. आता बघा चेंज द, हा तुम्हाला प्रॅक्टिस साठी तुम्हाला दिलेला आहे, काय करायला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या. चेंज बघा काय शी रन्स फास्ट इन टू ऑल 12 टेन्स फॉर्म. ओके ना, हे तुम्हाला दिले म्हणजे काय आता लक्षात घ्या का याला फक्त तुम्हाला काय करायचे 12 टेन्स मध्ये त्याला कन्वर्ट करायचे. ट्राय करून घ्या तुम्ही. ओके ना, काय करा ट्राय करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता पुढे बघूया मित्रांनो ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला कशा प्रकारे याला कन्वर्ट करायचं बघा. सगळ्यात पहिली ट्रिक बघा समजून घ्या. इन पॅसिव्ह द ऑब्जेक्ट कम फर्स्ट, काय ऑब्जेक्ट पहिला येतो, ऑब्जेक्ट पहिला येतो. अँड यू ऑलवेज यूज द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, काय का V3 आपण याच्यामध्ये यूज करतो, काय करतो आपण V3 यूज करतो म्हणजे वर्बचा आपण तिसरं रूप यूज करत असतो. देन द फॉर्म्युला बघा मित्रांनो, काय फॉर्म्युला बघा ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग, बघा काय ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग काय असेल ते नंतर वर्ब, बरोबर हेल्पिंग वर्ब जो दिला असेल तो प्लस द V3 प्लस बाय आणि बाय द सब्जेक्ट. ओके, कसं बघा हे फॉर्म्युला लक्षात घ्या, काय तर ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब असेल किंवा वर्ब म्हणतो आपण प्लस बाय आणि प्लस लास्टला काय नव्हतं आपला सब्जेक्ट येणार आहे. बरोबर आहे, बघा आता
एक्झाम्पल बघा काय दिलंय, ही इट्स अन ऍपल. ही इट्स अन ऍपल हे आपल्याला एक्झाम्पल दिले. मग आता याला कन्वर्ट कसं करणार आपण? बघा याला काय करणार आपण, कन्वर्ट कसं करणार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. बघा तर आता याला लक्षात घ्या. बघा काय स्टार्टिंगला दिले ना ते आपल्याला एंडिंगला ते पहिलं घ्यायचं. बघा स्टार्टिंगचं काय करायचं, पहिलं घ्यायचं. अन ऍपल. आता हा इथं काय स्मॉल येतं, कॅपिटल होणार. अन ऍपल इज, बघा काय, अन ऍपल इज इटेन बाय हिम. काय इटेन बाय हिचं काय होणार तर हिम होणार. बरोबर आहे. पुढे बघा, दे बिल्ड अ हाऊस. दे बिल्ड अ हाऊस होणार. मग काय, अ हाऊस वॉज बिल्ड बाय दे. ओके. पुढे बघा, शी इज क्लिनिंग द रूम. शी इज क्लिनिंग द रूम. द रूम इज बिंग क्लीन बाय हर. बघा आयएनजी आला काय तर काय घेणार आपण, बिंग घेणार. ओके. बघा, क्लोज द डोअर. लेट द डोअर बी क्लोज. ओके. हु रोड दिस, बाय हुम वॉज दिस रिटन. बघा अशा प्रकारे आपण करतो. आता तुम्हाला प्रॅक्टिस दिले, द पोलीस कॉट द थीफ. बरोबर आहे. द थीफ वॉज कॉट बाय द पोलीस. बरोबर, तुम्ही व्यवस्थित करून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण काय करणार, आता कसं करणार बघून घ्या. ट्रिक बघा काय दिले, चेंज द टेन्स. तुम्हाला काय सांगितले, चेंज द टेन्स सगळ्यात पहिला करायचा. ओके. नंतर बघा, प्रेझेंट टू पास्ट. प्रेझेंट असेल तर काय करायचा, पास्ट करायचा. अँड प्रोनाउन्स. बघा काय दिलं तुम्हाला, प्रोनाउन्स. बघा हे तुम्हाला ही आय असेल किंवा ही असेल किंवा शी असेल, तुम्हाला कन्वर्ट करायचे. देन बघा रूल, सगळ्यात पहिले सेड टू बिकम टोल्ड. सेड जर असेल तर काय होणार, टोल्ड होणार. अँड रिमूव्ह द कॉमन्स अँड काय, रिमूव्ह द कॉमास अँड ऍड दॅट. बघा काय करायचं, तुम्हाला कॉमा काढायचा आणि त्याच्या जागी काय टाकायचं, दॅट टाकायचं. ओके. बघून घ्या चला. एक्झाम्पल बघा मित्रांनो, ही सेड आय एम हॅपी. तो म्हणाला का मी मोकार आनंदी आहे. आता मोकार आनंदी आहे तर मग काय करायचं, बघा ही सेड दॅट. काय, ही सेड दॅट ही वॉज हॅपी. ही वॉज हॅपी. देन द शी सेड आय विल गो. काय, शी सेड आय विल गो. शी सेड दॅट शी वुड गो. समजते. बघा आता पुढचे एक्झाम्पल बघा याच्यामध्ये, राम सेड टू बी. काय, राम सेड टू बी वेअर आर यू. बघा काय, राम सेड टू मी वेअर आर यू. मग आता काय यांनी विचारलंय, याच्यामध्ये विचारलंय. ओके ना. सो काय येणार त्याचा आन्सर, राम आस्क्ड मी वेअर आय वॉज. राम आस्क्ड मी वेअर आय वॉज. टीचर सेड स्टँड अप. टीचर म्हणतात का स्टँड अप. द टीचर ऑर्डर टू स्टँड अप. ओके. बघा अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल दिलेले, ही प्रॅक्टिसला देखील आहे. हे एक तुम्ही समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची उत्तर चांगल्यापैकी लर्न करायचा प्रयत्न करा. ओके. बघा पुढे बघा, आता एक एक टॉपिक क्लिअर करतो. आता 30 टॉपिक क्लिअर करायचे म्हणजे आपल्याला मित्रांनो टाइम जाणारच आहे. ओके. बघून घ्या. पार्ट ऑफ द स्पीच बघा, नाउन असेल, प्रोनाउन असेल, वर्ब असेल, एक्सेट्रा. बघा आता नाउन म्हणजे काय, एखादं नाव असतं, नेम असतं. वर्ब म्हणजे काय, एखादी ऍक्शन असते, एखादी क्रिया घडलेली असते. त्याच्यानंतर काय, ऍडजेक्टिव्ह म्हणतो आपण. त्या ऍडजेक्टिव्ह काय असतो का, तो डिस्क्राईब करतो. काय, नाउनला काय करतो, डिस्क्राईब करतो. आणि ऍडवर्ब म्हणजे काय तर डिस्क्राईब्स. ठीक आहे ना. बघूया आता याच्यामध्ये काय. बघा फॉर एक्झाम्पल बघा राहुल इज अ रनिंग. राहुल इज अ रनिंग दिले. मग याच्यामध्ये राहुल काय झालं, नाउन झालं. राहुल काय झालं, नाउन झालं, म्हणजे एखादं नाव झालं, नाम झालं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा वर्ब. बघा राहुल इज रनिंग फास्ट दिले. मग वर्ब काय झालं, त्याच्यामध्ये रनिंग झालं आणि फास्ट हे झालं तुमचं ऍडवर्ब. ओके ना. राहुल पळतोय पण कसा, फास्ट, जोरात, म्हणजे तो ऍडवर्ब झालं. आणि राहुल काय करतोय, का पळतोय, रनिंग करतोय, तो झाला तुमचा वर्ब. पुढे बघा मित्रांनो, ही हॅज अ रेड. बघा ही हॅज अ रेड कार. त्याच्याकडे काय का, रेड कलरची कार आहे. मग ही म्हणजे काय झालं, तर प्रोनाउन झाला, सर्वनाम म्हणतो आपण. बघा नाम आणि सर्वनाम. ओके. नाम म्हणजे काय तर नाउन म्हणतो आपण. ओके. आणि सर्वनाम म्हणजे काय तर प्रोनाउन म्हणतो आपण. मग नाम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं नाव. बरोबर आहे. राहुल वगैरे काय असेल, मंगेश काय एक्सेट्रा असेल, ते आपण त्याला म्हणतो. मुलीचं नाव असेल वगैरे, सुशीला वगैरे किंवा काय असेल नसेल ते. त्याच्यानंतर आपण सर्वनाम म्हणजे काय, का तो असेल, ती असेल, ते असेल. बरोबर ना. याला आपण काय म्हणतो, तर सर्वनाम म्हणजे काय, प्रोनाउन असे म्हणतो. मग आता याच्यामध्ये ही आलाय म्हणजे हा झाला आपला प्रोनाउन झाला. देन द हॅज अ रेड. काय, हॅज अ रेड कार. कोणती कार त्याच्याकडं, लाल कलरचे. मग लाल काय असणार, आपल्याला डिस्क्राईब केले, कार आहे पण कोणती, तर रेड कलरचे, म्हणून ऍडजेक्टिव्ह काय झाला आपला, कार झाला. बरोबर आहे. बघा अशा प्रकारे एक्झाम्पल आपल्याला दिलेले, हे सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या.
ओके ना, प्रॅक्टिससाठी समजून घ्या, एकदम छान प्रकारे स्क्रीनशॉट काढून घ्या. काही जर अडचण असेल तर मला कमेंट करा, अजून एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. तर अजून 27 तारीख लांब आहे, पण 26 किंवा 25 तारखेला आपल्या याच्यावरती एक चांगल्या प्रकारे आपण 23, 24, 25 ओके 25ला तरी आपला अजून एक 25 किंवा 26ला एक चांगल्या प्रकारे अजून एखादा व्हिडिओ बनण्याचा 100% प्रयत्न असेल. कमेंट करा तुम्ही, काय अडचण असेल तर मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे ना. याच्यात जर तुम्हाला वाटतं काय अजून इम्प्रूव्ह करायचे तेही मला सांगा, 100% होईल. बघा आता क्लॉजेस अँड सेंटेन्स टाईप बघा. बघा ट्रिक बघा काय, मेन क्लॉजेस मेक अ सेन्स अलोन, सब ऑर्डिनेट क्लॉज नीड द हेल्प. बघा टाइप्स बघा दिले, सिंपल कंपाऊंड असेल बघा काय, कंपाऊंड म्हणजे कंपाऊंडला काय यूज अँड आणि बट जॉईन करतो. कॉम्प्लेक्सला काय तर यूज बिकॉज किंवा विच, कॉम्प्लेक्सला काय यूज बिकॉज असेल किंवा विचने त्याला जॉईन करतात. आता बघा फॉर एक्झाम्पल बघा आता दिले का क्लॉजेस किंवा सेंटेन्सचा टाईप आपल्याला कसा ओळखायचा. बघा पहिला दिले बघा, आय नो अ मॅन हु इज अ डॉक्टर. इथं काय आला, हु आला. काय आला मित्रांनो आपल्याकडं, हु आला. मग हु आल्यानंतर लक्षात घ्या काय, हु आल्यानंतर आपण विच असेल, हु असेल, बिकॉज असेल तर हे कॉम्प्लेक्स मध्ये येतं. कशामध्ये येतं मित्रांनो, कॉम्प्लेक्स. ही इज अ पुअर. बट आला, आता इथं काय आला मध्ये बट आला. बट आणि आपण कशाला म्हणतो, बट आणि अँड, तर त्याला तेव्हा त्याला जॉईंट होतं. बट किंवा अँड वाक्य हे दोन्ही जॉईंट होतात, त्याला म्हणतात कंपाऊंड. त्याला काय म्हणतात तर कंपाऊंड सेंटेन्स. ओके नेक्स्ट बघा, वॉकिंग इज गुड फॉर द हेल्थ. बघा वॉकिंग इज गुड फॉर द हेल्थ. मग आता याच्यामध्ये अँडही नाहीये, बटही नाहीये, बिकॉज नाहीये, विच पण नाहीये, बरोबर आहे का. किंवा आपण त्याला म्हणतो की हु पण नाहीये का, त्याला असं जॉईन करत नाही, सेपरेट दाखवत नाही. तर हे असणार आहे सिंपल असणार आहे. काय असणार आहे, सिंपल सेंटेन्स असणार आहे. ओके पुढे बघा, टेल मी वेअर यू लिव्ह. काय दिलं बघा मित्रांनो, टेल मी वेअर यू लिव्ह. इथं वेअर आलाय ना, मग बरोबर ना, इथं काय आलं तर वेअर आलेला आहे. मग आता आपण याला काय म्हणतो, टेल मी वेअर यू लिव्ह. मग आपण याला आता कसं फाइंड आउट करणार, तर लक्षात घ्यायला म्हणणार आपण नाउन क्लॉजेस. याला आपण काय म्हणणार तर नाउन क्लॉजेस आपण असं म्हणणार आहे. ओके ना, मी आला याच्यामध्ये म्हणून. ओके ना, जर याच्यामध्ये विच आला असता तर आपण त्याला काय म्हटलं असतं, कॉम्प्लेक्स म्हटलं असतं. ठीक आहे ना. बघा द कंबाईन इनटू कंपाऊंड सेंटेन्स, काय कंबाईन इनटू कंपाऊंड सेंटेन्स तुम्हाला याच्यामध्ये करायचे. ओके स्क्रीनशॉट काढून घ्या, काही अडचण नाही. जितकं शिकवतो तितकं एकदम परफेक्ट तुम्हाला एक्झामला याचा खूप सारा उपयोग 100%